हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि विशेष आहे बरं का, काय आहे? मराठी साहित्याचं पेपरचं विश्लेषण आहे ना, आहे ना. तर पेपर वनचं विश्लेषण करायचं. पहा, पेपर वनचं विश्लेषण करत असताना त्याच्यामध्ये आपण कम्पॅरेटिव्ह पण पाहिजे की अगोदरच्या म्हणजे जसं 23, 22, 21 याच्यामध्ये काय काय आणि आत्ताच्यामध्ये काही बदल आहे का, असेल तर कोणत्या प्रकारचा आहे. त्याच्यानंतर मग या वर्डिंगमध्ये काही बदल आहे का, ट्रेंड बदलला आहे का. त्याच्यानंतर मग हे प्रश्न काय म्हणतात, त्याचं उत्तर कशा प्रकारे लिहिता येईल, काय नवीन आहे का, म्हणजे अशा सगळ्या गोष्टीचा आपला धांडोळा घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात विश्लेषण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काही 2 दिवसामध्ये तुम्हाला पेपर 2 पण त्याचं विश्लेषण पाहण्यात येईल. ठीक आहे. आता आपण याच्यावर जास्त चर्चा करत बसायची नाही, कारण थेट आपल्याला पाहायचे की नेमकं काय काय आलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय काय सूचना वगैरे असतात त्या अगोदरच तुम्हाला माहिती असतील. पहा, नसतील तर तुम्ही अनोखी लाईफवर म्हणजे हे जे तुम्ही पाहता त्याच्यावर जा. अगोदर मागील प्रश्नाचं जे विश्लेषण आहे ते पण आहे आणि भरपूर काही त्याच्यामध्ये आहे. ओके, आपण थेट जाऊया, आपला वेळ वाचतोय. ठीक आहे, तर तुम्ही पण वाचा, मी पण वाचतो. पहा, तुम्ही पाहिला असाल परंतु वाचा डोळ्यानं, आहे ना. डोळ्यानं वाचायचं, तोंडानं वाचायचं, दोन्हीकडनं करायचं. त्याच्यामुळं जास्त समजतं. पहिला प्रश्न काय म्हणतो, पुढील प्रश्नाची उत्तरे 150 शब्दातल्या. याचा अर्थ काय, इथे शब्द मर्यादा तुम्हाला पाळायचे. तुम्ही म्हणसाल सर नाही पाळल्यास वेळ जास्त लागतो, दुसरं काहीच नाही, आहे ना. जर असं तुम्ही जर मर्यादा नाही पाळला तर त्यांनी म्हटलंय तसं पाळलीच पाहिजे, तरी पण तुम्ही जास्त लिहू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुमचा वेळ जास्त जातोय, त्याच्यामुळे आपण तारतम्य बाळगायचं आहे. कारण बाकीचे प्रश्न असतात 20, 15, 15चे, त्याला पण वेळ द्यावा लागतो. ठीक आहे, तर हे 10 प्रश्न प्रत्येकी आहे ना, हे 5 प्रश्न, सॉरी 10 म्हणतो आहे ना, 5 प्रश्न आहे 10-10 मार्काला. ओके, तर पहिला प्रश्न काय म्हणतोय, बोली भूगोल संकल्पना स्पष्ट करून अहिराणी बोलीचे वेगळेपण नोंदवा. हे एक दोनदा प्रश्न आलाय. पहा, तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिका पाहिलात तर त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे. तर पहिला काय, बोली भूगोल संकल्पना म्हणजे बोलीचा अभ्यास करत असताना म्हणजे त्या सभोवतालचा जो प्रदेश आहे तिथल्या भूगोलाचाही अभ्यास करावा लागतो, असं थोडक्यामध्ये तो भाग आहे. आणि हे कसं करावं लागतं, तर तुम्ही जर अभ्यास केला असाल तर तुम्हाला समजतं. पहा की बोली ही काशी असते. पहा, त्या प्रदेशानुसार तिथले उच्चार शब्दसंग्रह हे बदलत असतात. मग त्या भौगोलिक प्रदेश जसं की वाळवंट असू शकतो किंवा म्हणजे नद्या खोऱ्याचा किंवा मोठा हा घनदाट भाग असू शकतो, त्याच्यानुसार बरंच काही बदलतं. त्याच्यामुळं बोली भूगोलाचा अभ्यास करावा लागतो असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर पुन्हा अहिराणी बोलीचे वेगळेपण नोंदवा म्हटले. पहा, हा 10 मार्काला प्रश्न आहे. तुम्हाला थेट बोलून मोकळं व्हायचं आहे. अहिराणी बोलीचे विशेष सांगायचं आणि जेवढे काही आपण मुख्य मुख्य वैशिष्ट्य आहे ते सांगायचं आणि पुढं मोकळं व्हायचं, जास्त लिहित बसायचं नाही. तर हा पहिला प्रश्न आहे ना, जसा येतो अगोदर पण येत होते, अहिराणीवर विचारला होता, बोली पण विचारलं होतं, रिपिटेशन आहे. ओके, दुसरा प्रश्न पहा, भाषा व्यवस्था आणि भाषा व्यवहार या दोन्ही भाषा स्तराचे विवेचन करा. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे, भाषा व्यवस्था आणि भाषा व्यवहार. ठीक आहे, किंवा याला असं असं भाषिक व्यवहार पण म्हटलं जातं. तर एकच आहे, म्हणजे थोडंसं बदल होतं परंतु असं काही विशेष त्याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे, तर हा एक साधा प्रश्न आहे, दरवर्षी येतो. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही म्हणसाल सर दरवर्षी नाही, तर ते 1 वर्ष आड येत असेल परंतु येतो, रिपीट होतो, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पहा, तिसरा प्रश्न, मराठीतील विभक्ती विचार स्पष्ट करून द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे साम्य भेदल्या. हे काय करायचे माहिती आहे का, अगोदर हे 20 मार्काला विचारायचे, नाही तर 15, आता 10 मार्काला विचारायला लागलेत. म्हणजे ते तुमचे एक चॅलेंजिंग टास्क आहे. म्हणजे तुम्ही वेळ कसा त्याच्यात ॲडजस्ट करता हा भाग आहे. तर इथं मी तुम्हाला विभक्ती म्हणजे काय सांगायचे आणि डायरेक्ट द्वितीय आणि चतुर्थीमध्ये आपलं उडी मारायचे. ठीक आहे, कारण तो 10 मार्काला 150 शब्दामध्ये लिहायचे. हे जरूर लक्षात ठेवा, कारण हा 20 मार्काला विचारला जाणारा सुद्धा प्रश्न आहे. तर हा पण दरवर्षी विचारला जातो, म्हणण्यापेक्षा 1 वर्ष आड म्हणू शकता किंवा प्रयोगामध्ये तर विचारला जातो, म्हणजे रिपीट होतो दुसऱ्या भाषेमध्ये. नाहीतर म्हणतात की सर दरवर्षी कुठं होतो. त्याच्यानंतर पहा, चौथा प्रश्न, मराठी लोककथामधून आदिबंध आणि कल्पनाबंध कसे आविष्कृत होतात ते उदाहरण लिहा. पहिलं सुरू तर आदिबंध आणि कल्पनाबंध काय असतात असं म्हटलं जातं. पहा, लोककथेचा अभ्यास करताना कधीतरी काळामध्ये एक कथा जन्मलेली असते किंवा निर्माण झालेली असते, म्हणजे मूळ स्वरूप ते आदिबंध असतं. कल्पनाबंध म्हणजे कसं की जसं की काळानुसार त्याच्यावर नवीन नवीन थर येत राहतात. म्हणजे उदाहरणार्थ रामायण महाभारताची कथा आहे, काळानुसार त्याच्यामध्ये मेन ओरिजिन जो पॉईंट आहे, जसं की कुणाचा आहे तर ते इथं महाभारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कौरव आणि पांडव भांडतात, हे आदिबंध आहे. पण कल्पनाबंध कसं आहे, त्याच्यावर नवीन नवीन थर, नवीन नवीन कथा येत गेल्या, नवीन नवीन त्याच्यामध्ये फाटे फुटत गेले, ते कल्पनाबंध असतात. तसंच तुम्हाला लोककथेमध्ये सापडतं की आदिबंध कायम असतं आणि कल्पनाबंध नवीन नवीन वाढत राहतं. तर तसं ते विचारलं आहे, अभ्यास करताना हे करावंच लागतं. त्याच्यानंतर पुढचा 5वा आहे, नॉम चॉम्स्की यांच्या भाषिक क्षमता संकल्पना भाषिक क्षमता. ठीक आहे, हा साधा प्रश्न आहे, एकदम साधा. अगोदर काय करायचे, ते चॉम्स्की आणि सोसूरला 20 मार्काला विचारायचे, आता ते वरी विचारतायत 10 मार्काला, है ना. थोडासा बदल होते, 20चा 10 मार्काला येते, एवढाच. हे लक्षात ठेवा बरं का. मी हा तुम्हाला सांगतोय की मागच्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण करून की काय बदल होते नेमका. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. ठीक आहे, प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यातील सहसंबंधाची चर्चा करा. काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, एकदम साधा प्रश्न आहे.
20 मार्काला, फक्त 20 मार्काला आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने उदाहरणासहित लिहायचं आहे, तेव्हाच मार्क मिळतात. ठीक आहे, प्रमाण भाषा आणि बोलीभाषा. ठीक. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न मराठीतील प्रयोग विचार सांगून कर्मणी प्रयोगाची उपकारासह सौदाहरण आहे. इथं सौदाहरण आहे है ना, टायपिंग. तर सौदाहरण विवेचन करा. आता इथं काय माहिती आहे का, आपला जो प्रयोग प्रकार आहे ना, एकदम सोपाच प्रयोग प्रकार आहे लिहिण्यासाठी, MCQ साठी नाही आहे, लिहिण्यासाठी. आणि हा तुम्ही खूप कमी वेळामध्ये करू शकता. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की हा दरवर्षी विचारला जातो. तुम्ही विश्लेषण वगैरे पाहिलं असेल तर ते दरवर्षी विचारला जातो. कर्मणी नाहीतर किंवा कर्तरी विचारला जातो, नाहीतर भावे. ठीक आहे, म्हणजे हा येणाराच प्रश्न आहे, तो करूनच गेला पाहिजे. आला की मग तुमचे मार्क जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट होतात. ठीक आहे, म्हणजे हा एकदम साधा सिंपल प्रश्न आहे, येतोच. तुम्ही चेक करा पेपर, तुम्हाला पाहायला मिळते की अगोदर पण हा आलेलाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर सी, मराठी लोकगीत परंपरा प्रकार भेदासह विषद करा. मराठीत लोकगीत परंपरा प्रकार म्हणजे लोकगीताचे प्रकार सांगा म्हणते है ना. लोकगीताचे वैशिष्ट्ये, लोकगीताचे स्वरूप, लोकगीताचे हे प्रकार, हे तर सहज आहे, म्हणजे करावंच लागतं. हा याच्याशिवाय भागतच नाही. त्याच्यामुळे हा मग तुम्ही म्हणू शकता एकदम काहीच बोलायचं नाही याच्यामध्ये आहे ना. तुम्ही म्हणू बी नका की सर कसा आहे, एकदम सोपा आहे. ठीक आहे. तर तिसरा काय आहे, पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. लोकनाट्याचे स्वरूप सांगून तमाशा सादरीकरणाचे वेगळेपण सांगा. मी बऱ्याच वेळा तुम्ही आपले अनोखी लाईफमध्ये पाहते तर सांगितले की तमाशा, कीर्तन हे खूप महत्त्वाचं आहे, विचारलं जातं, ते विचारतातच. आणि तसं विचारले तमाशा सादरीकरणाचे वेगळेपण सांगा. त्याच्यामध्ये काय असतं, गण असते, गवळण असतं, पुन्हा काय असतं, आठवा काय असतं आणखी, काय असतं, आठवला का. तर तसं हे भरपूर काय असतं त्याच्यामध्ये, वग आठवला का. तर ते सगळं तुम्हाला लिहायचं. एक लोकनाट्याचं स्वरूप सांगायचे सुरुवातीला, म्हणजे त्याचं वैशिष्ट्य वगैरे सांगायचं, आणि त्याच्यानंतर मग तमाशाकडे वळायचं. तर हा एक छानसा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात तर सोपा भाषेचे स्वरूप स्पष्ट करून भाषेची कार्य लिहा. याच्यापेक्षा काय सोपं असू शकतं आणखी 15 मार्काला भाषेचे स्वरूप, आणि ते तर सहज आहे. सगळं काही आहे तसंच आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करून जायचं. म्हणजे पेपर ऑलरेडी माहीत असतो तुम्हाला, असं नाही की माहीत नसतो, आज तोच. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विशेषण आणि क्रियाविशेषण यातील फरक सांगून क्रियाविशेषणाच्या प्रकाराचे विवेचन करा. इथं आणखी एक फरक आहे क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्ययामध्ये फरक असतो. ठीक आहे, हे तुम्ही अभ्यास करताना जरूर लक्षात ठेवा. तर येथे त्यांनी काय म्हटलेत विशेषण आणि क्रियाविशेषण. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणार आहे. कशाला म्हणतात त्याला काय म्हणतात, क्रियाविशेषण म्हणतात का विशेषण म्हणतात, किंवा नामाबद्दल अधिक विशेष माहिती सांगणार आहे त्याला विशेषण म्हणतात का क्रियाविशेषण म्हणतात, आहे ना. हे तुमचे कन्फ्युजन तिथलं तिथं क्लिअर झालं पाहिजे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं. आणि त्याची उदाहरणं, बस एवढं जर आलं तर मग हे उत्तर संपलं, काहीच नाही, कारण थेट मार्क आहे त्याला. पुढचा प्रश्न पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. धातू म्हणजे काय सांगून क्रियापदाचे प्रकार स्पष्ट करा. हे तर किती वेळेस तर येतो कारण क्रियापदाचे प्रकार खूप आहेत. पहिली तर गोष्ट आहे ना, 20 मार्काला विचारला क्रियापदाचे प्रकार खूप पडतात. तुम्ही जर अभ्यास केला असेल तर खूप पडतात. आणि धातू म्हणजे काय, तर हा सुद्धा क्रियापदामधलाच एक भाग आहे, असं म्हणू नका काही वेगळा आहे. अभ्यास करताना हा धातू शब्द मी शिकवतोच, तसं तुम्हाला हे माहीत पण असलं पाहिजे. ठीक आहे. तर हा पण एक 20 मार्काचा प्रश्न. पुन्हा प्रमाण भाषेपेक्षा वऱ्हाडी बोली, इथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे ना, कशी वेगळे आहेत ठरतेसे साधारण लिहा. किंवा इथं सौधारण आहे ठीक आहे, सौधारण आहे. मी जसंच तसं ते घेतलेलं नाही, टाईप करताना झाले थोडक्यात, परंतु हे सौधारण लिहा असं आहे 15 मार्काला. ठीक आहे. प्रमाण भाषेपेक्षा वऱ्हाडी भाषा कशी वेगळी, आणि म्हणजे काय वऱ्हाडीचा इथं सगळं विचारले. वऱ्हाडीची बोली वैशिष्ट्य जे आहे ना तेच आहे, प्रमाण भाषेपेक्षा वेगळी असं म्हणू नका. ती वेगळी कशी आहे, जेव्हा तुम्ही अभ्यास करता ना तेव्हा वऱ्हाडीची कंपॅरिझन प्रमाण भाषेचीच करता. काय म्हणतो की इथं काही त्यांनी वेगळा प्रश्न विचारला नाही. कधी कधी वाटलं की प्रमाण भाषेपेक्षा वऱ्हाडी कशी वेगळी आहे. तुम्ही अभ्यास करताना ऑलरेडी असाच करता, वऱ्हाडी आणि प्रमाण भाषा कसं वेगळेपण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर साहित्य भाषेची ठळक विशेषांची चर्चा करा. साहित्य भाषेच्या ठळक विशेषांची चर्चा करा. साहित्य भाषाची ठळक विशेष आहे ना, कशी असते साहित्याची भाषा. साहित्याची भाषा, व्यवहार भाषा, हे पहिल्या पॉईंटमधलाच भाग आहे तो. साहित्याचे स्वरूप आणि कार्यामध्ये जे सब पॉईंट आहेत ना त्याच्यामधलंच आहे. एकदम साधा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही सेक्शन ए जर पाहिलात ना, म्हणजे अगोदरच्यापेक्षा पण सोपा प्रश्न आहे. म्हणजे यावरचा पेपर आहे, गेल्या वर्षीपेक्षा सोपा आहे. ठीक आहे, असं तुम्ही म्हणू शकता. सेक्शन ए तरी. आता बघूया मग सेक्शन बी मध्ये. म्हणजे याच्यामध्ये आता अभ्यास काही वेगळा करायची गरज आहे काय नाही. जे तुम्ही रिपिटेशन करत आहात, जे तुम्ही तयारी करत आहात तोच सगळा पॅटर्न आहे. फक्त काय होतंय याच्यामध्ये एकच बदल आहे, म्हणजे 20 मार्काचे 10 मार्काला त्यांनी विचारायला सुरुवात केलेली आहे, किंवा 15चे 10 मार्काला, एवढंच. ओके, बाकी ॲज इट इज. ठीक. तर आता जाऊया मग पुढं. सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये पहिला प्रश्न तुम्हाला माहिती आहे अनिवार्य असतो, आणि तो पण 150 शब्दात लिहायचा असतो. भात खाल्लास. ठीक आहे, याच्यापेक्षा कशाला जास्त बोलायचं की आपलं तेवढ्या शब्दामध्ये लिहायचं आहे. ओके. तर पहिला काय अगोदर पण तुकारामाशी विचारलं, तुका झालेसे कळसं. आता पण त्यांनी काय म्हटलं संत तुकारामाच्या अभंगातील अवतरण क्षमता है ना प्रेरणादायी आहे. आज प्रिंटिंग मिस्टेक जास्तीच झाली आहे. सुविचार हे सौधारण लिहा. काय संत तुकारामाच्या अभंगातील अवतरण क्षमता.
अवतरण क्षमता म्हणजे थोडक्यात काय, त्यांनी काय दिले, सुभाषिते वगैरे सांगितलेले आहेत. काय कोणते पहा, जसं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे जे आहेत ना, जे तुम्हाला आठवतात शिवाजी आपले काय आपल्या तुकाराम महाराजाचे, ते सगळे सुभाषिते ते प्रेरणादायी आहे ना, तेच तुम्हाला व्यवस्थित लिहायचे बस. ठीक आहे. तर हे म्हणजे तुम्हाला जे जे आठवतात पहा, तुका म्हणे, जे काही तुका म्हणे असतील, जे तुम्हाला आठवते, फक्त हे जरूर लक्षात ठेवा, हे निबंधाला पण कामाला येतं, एथिक्सला पण कामाला येतं. म्हणजे हे जे काय आपले वारकरी संत आहेत ना, त्यांच्यातले जे प्रेरणादायी विचार आहेत तुम्हाला नेहमी कामाला येतात. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की हे केलंच पाहिजे. हे तर साधे प्रश्न आहे याच्यामध्ये. दुसरा पहा, पंडिती कवितेचे वाङ्मयीन विशेष आणि मर्यादाला. पंडित कविता म्हटलं का, पंडित कवीने काय केलंय, संस्कृतचं मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, त्यांनी कृत्रिमपणा आणलेला आहे. म्हणजे त्याच्यात काही विशेष पण आहे, काही मर्यादा पण आहे, आणि हा प्रश्न येतोच. ठीक आहे. अवघड पण आलेला आहे आणि त्यांच्याविषयी असा प्रश्न विचारणं साहजिक गोष्ट आहे, कारण तेच मर्म आहे त्या प्रश्नामध्ये. ठीक, म्हणजे हा बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा, बखर वाङ्मयाचे स्वरूप वैशिष्ट्य लिहा. एकच प्रश्न येतो बखर वाङ्मयाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य, किंवा जास्तीत जास्त बखर वाङ्मयाचे वेगळेपण असा भाग विचारला जाऊ शकतो. तर तो पण हा साहजिक प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहा डी प्रश्न, साहित्यातील वास्तववादाचे विशेष मर्यादा स्पष्ट करून लिहा. साहित्यातील वास्तववाद. ठीक आहे. 3 वाद आहेत, 3 वादामध्ये हा वास्तववाद विचारला. परंतु हे वादाचे जे प्रश्न आहेत ना, कधीतरी विचारले जातात, म्हणजे झोपेतून उठल्यासारखे तुम्ही म्हणू शकता, है ना. सौंदर्यवाद, आधुनिकतावाद आणि वास्तववाद. तर हा त्याने वास्तववादाचे विशेष आणि मर्यादा विचारलेले आहेत. आणि हे तुम्ही जेव्हा ते कथा, कादंबरी, नाटक वगैरे करताना तिथं पण हा डायरेक्टली होतो. याला काही सेपरेट पण करायची काही आवश्यकता लागत नाही. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की तो वास्तववाद आहे का नाही आहे. ठीक. त्याच्यानंतर पहा, हा वेगळा प्रश्न आहे पहा, म्हणजे जे मी शिकवतो त्याच्यापेक्षा. अधिबंधात्मक समीक्षेची संकल्पना स्पष्ट करा. कारण काय, समीक्षेचे खूप प्रकार पडतात, खूप म्हणजे अनलिमिटेड आहे ना. जसं की आज का अनलिमिटेड चाललंय ना, तशा प्रकारचे अनलिमिटेड प्रकार पडतात. म्हणजे तुम्ही म्हणसाल सर खरंच तसं आहे का, तसं हा अतिशक्तीचा भाग झाला. परंतु आपण म्हणतो की अभ्यासासाठी ते खूप अवांतर होतं, समीक्षेचे विविध प्रकार काढणं. आणि दरवर्षी त्यांनी काहीतरी वेगळं विचारायचा प्रयत्न करतात. म्हणजे असं करणं एक अभ्यास करणारा साहजिक नसतं की सगळेच तुम्ही प्रकार करणार, सगळेच त्याचं तुम्ही लक्षात ठेवणार नाही पहा. तर हा थोडासा तुम्ही म्हणू शकता की या सगळ्या पेपरमधला अतरंगी थोडासा प्रश्न, की थोडासा म्हणजे हटके आलेला प्रश्न आहे. ठीक, असं तुम्ही म्हणू शकता. तसं तर बऱ्याच वेळा म्हणतो की जेवढे प्रश्न येतात पहा, त्याच्यापैकी 5% असे प्रश्न येतील की जो तुम्हाला वाटेल की हां, हे नाही करायला आपण नाही केलेलं आहे असं वाटतं. त्याच्यातला हा अधिबंधात्मक समीक्षेचा भाग. ठीक आहे. 6वा प्रश्न काय म्हणतो मग, महानुभाव साहित्याने मराठी भाषा व साहित्याला दिलेल्या योगदानाची चर्चा करा. हे तर अवघड आहे पहा. आपण म्हणतो की आपली जी मराठी भाषा आहे ते तर महानुभाव पंत वारकरी संप्रदायाचं विशेष आहे. काय विशेष आहे तेच इथं अभ्यास करताना शिकतो. महानुभाव पंताचं वाङ्मयीन कार्य. ठीक आहे. महानुभाव पंत तुम्ही जेव्हा करता ना सेक्शन बी मध्ये, तेव्हा ते महानुभाव पंताचं वाङ्मयीन कार्य काय आहे त्याच्यामध्येच तुम्हाला हे लिहायचं आहे. ठीक आहे. फक्त इथं थोडंसं आणखी प्रॅक्टिस असली पाहिजे, कारण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतं. कारण दरवर्षी प्रश्न लीळाचरित्र, साती ग्रंथ किंवा गद्यपद्य याच्यावर विचारला जातो. तरी पण तो एकसारखाच भाग आहे पहा. त्यांनी गद्यपद्याचे विशेष सांगा म्हणतात, यावर्षी साहित्याला काय दिलं हे सांगा म्हणते. म्हणजे एकच प्रश्न आहे तो, फक्त वर्डिंग बदलले आहे बस. त्याच्यानंतर पहा, विजय तेंडुलकर यांच्या नाट्यलेखनाची वेगळेपण सुधारल्या. विजय तेंडुलकर बार विचारलेले आहेत आणि यावर्षी पण त्यांनी विचारलेले आहेत, म्हणजे केलंच पाहिजे. हे तिसरी वेळेस प्रश्न आहे विजय तेंडुलकरांविषयी, 15 मार्कला. त्याच्यानंतर पहा, हे हना आपटे यांच्या कादंबरीचे विशेष सादरल्या. हे तर येतात, कारण हे सुरुवातीचे असे लेखक आहे ज्यांनी कादंबरीला विशेष वळण दिलेले आहे म्हणा, विशेष एक आधार दिलेला आहे, विशेष त्यांचे बरंच काही तुम्ही म्हणू शकता. यांच्यावर पण प्रश्न विचारला, म्हणजे हा साहजिक होता, येणारी गोष्ट आहे, तुम्ही केलं पाहिजे होतं. त्याच्यानंतर पहा 7वा प्रश्न, पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. महात्मा ज्योतिबा फुले, हा गेल्या वर्षी पण प्रश्न आलेला आहे, परत आलेला पहा. यांच्या साहित्यातील आधुनिकतेचे स्वरूप स्पष्ट करा. आणि याच्यावरून एक लक्षात ठेवा, पेपर 2चे जेवढे काही लेखक आहेत किंवा कवी आहेत तेवढे तुम्हाला करून जायचंच आहे. काय, पेपर 2चे जेवढे लेखक अथवा कवी आहेत तेवढे करायचे आहेत, कारण तो पेपर 1ला विचारले जाऊ शकतात आणि तसे विचारले गेलेले आहेत. हां, जसं की ज्योतिबा फुले रिपीट झालीत. त्याच्यानंतर पहा दुसरा प्रश्न, साहित्य समीक्षेचे स्वरूप सांगून वाङ्मयीन व्यवहारातील समीक्षेची आवश्यकता अधोरेखित करा. म्हणजे समीक्षेचे कार्य लिहा म्हणते है ना. साहित्य समीक्षा म्हणजे काय आणि समीक्षेचे कार्य हा इनडायरेक्ट प्रश्न. समीक्षेचे कार्य बस 15 मार्काला. समीक्षेचे कार्य है ना. एक पूर्ण तुम्हाला जर पाहिला तर आपल्या चॅनलवर तुम्हाला ते 2 घंट्याचं लेक्चर आहे पहा, तेवढं जरी केलं तर हा प्रश्न होऊन जातो. त्याच्यानंतर पहा, शाहिरी कवितेचे प्रकार सांगून पोवाड्याचे वेगळेपण उदाहरण स्पष्ट करा. शाहिरी कवितेचे प्रकार किती आहेत, 2च आहेत ना, लावणी आणि पोवाडा. ठीक आहे. त्याच्याविषयी तुम्हाला एका मुद्द्यामध्ये शाहिरी मधला लावणी आणि दुसऱ्यात पोवाडा, आणि त्याच्यानंतर पोवाड्याचे वेगळेपण सांगा म्हणजे स्पेसिफिक जायचं 15 मार्काला. साधा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 8वा प्रश्न पहा, साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या निर्मितीची कारणाची चर्चा करा. 20 मार्काला. काय झालेले आहे, साठोत्तरी प्रवाहामध्ये कोणते आहेत, विशेषतः दलित साहित्य, ग्रामीण साहित्य कोणते, आणखी काय आठवतं तुम्हाला, स्त्रीवादी साहित्य, आणखी
आदिवासी साहित्य, असे बरेच साहित्य. हेच प्रवाह का आलेत, का आलेत ह्याचा अभ्यास करावा लागतो. पहा कारण काय आहे त्याच्यामध्ये, काय आसपासची परिस्थिती बदलत होती का, काय आसपास असं होत होतं की नवीन प्रवाह येण्याला म्हणजे एकदम नवीन प्रवाह आले, कारण काय होतं, तर हे त्यांनी विचारलेलं आहे आणि हे साहजिक गोष्ट आहे. त्याच्यानंतर पहा बी प्रश्न, अर्वाचीन मराठी काव्याच्या इतिहासातील रविकरण मंडळाची कामगिरी. हे तर पाहतो आपण जेव्हा कथा कादंबरी नाटक पाहतो ना, त्याच्यामध्ये हे रविकरण मंडळ येतच, त्याचं तो आपण पाहतो. म्हणजे यावर्षी त्यांनी नवीन काहीच नाही केलं बा, त्यालाच रिपीट केलेलं आहे. म्हणजे आज तुम्ही म्हणू शकता की 23पेक्षा 24 हा पेपर खूप सोपा आहे, खूप सोपा आहे. त्याच्यानंतर पहा लघुकथेच्या विशेष सांगून दिवाकर कृष्णा परत रिपीट झालेले आहेत. यांच्या लघुकथेतील योगदानाचे विवेचन करा 15 मार्काला. ठीक आहे, लघुकथा दिवाकर कृष्ण यांचं सांगा. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय दिवाकर कृष्ण यांनी लघुकथेमध्ये काय विशेष सांगितलेलं आहे, योगदान काय आहे त्यांचं, किंवा त्यांच्या कार्यामुळे पुढं येणाऱ्या पिढीला काय महत्त्व प्राप्त झालं, किंवा काय त्यांनी असं केलेलं आहे, तर त्यांनी सांगा म्हणते आहेत. ठीक आहे, खरं तर ह्या जेव्हा व्यक्तीवर प्रश्न विचारला जातो तो म्हणजे साहजिक आहे की किती बी व्यक्तीवर विचारला जाऊ शकतो, परंतु तरी पण तुम्ही ज्या असे इम्पॉर्टंट महत्त्वाचे आपले मराठी साहित्यामधील व्यक्ती आहेत त्याच्याविषयी जरूर अभ्यास करू शकता. थोडक्यात जर बी सेक्शन आणि ए सेक्शन म्हटलं तर असं म्हणू शकता पहा की 23पेक्षा 24चा पेपर एकदम सोपा आहे. 23पेक्षा 24. तुम्ही म्हणताल की का, तर याचा अर्थ आहे की मी शिकवतो, मला माहिती आहे ते की 2009 पासून तर 2024 पासून पाहिलं तर हा एक खूप सोपा पेपर आहे या वर्षीचा. याच्यामध्ये काही नवीनच नाहीच आहे ना. असतं तर तुम्हाला म्हटलं असतं थोडासा डिफिकल्ट वगैरे चाललेला आहे. फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुमच्या स्पीडचा, तुमच्या मांडण्याचा, म्हणजे उत्तर लेखनाची जी शैली आहे ना त्याचा अभ्यास करायला. म्हणजे मराठी साहित्याचा अभ्यास अवघड नाहीच आहे, नाहीच. तुम्ही अगोदर आणखी एकदा जाऊन पहा की 22चा पेपर पहा, 23चा पेपर पहा, 21चा पेपर पहा, एकदम सोपं वाटेल तुम्हाला. आणि 24चा पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की हां आता असं बी होऊ शकतो की येणाऱ्या 25मध्ये थोडंसं अवघड टाकेल, ते तर नॉर्मल गोष्ट आहे. आपण धरूनच चालायचं अभ्यास करत असताना की 5 ते 10% थोडासा असा येणार की जो आपला अवघड वाटतो, परंतु त्या 5 ते 10%वर विचार नाहीच करायचा. आपल्याला फक्त त्या 95% किंवा 90%वरच विचार करायचा आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवूनच अभ्यास करायचा पहा. ठीक आहे, तर थोडक्यामध्ये काय की पेपर एकदम सोपा होता, फक्त गरज काय तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायची आणि तो होतो. ठीक आहे, थोडंसं वेळ द्या आहे ना, आन्सर रायटिंगवर फोकस करा, त्याच्यामुळे तुमचे मार्क पण इन्क्रीज होतात. आणि ही भीती बाळगू नका की तुम्हाला मार्क मिळत नाही. UPSC काय आपला काही दुश्मन वगैरे नाही, जाणी दुश्मन आहे ना, तसं काही नाही. ठीक आहे, चांगला पेपर आहे. तर अशा प्रकारचा हा मराठीचा पेपर एकदम सोपा आपण डिस्कस केला, चर्चा वगैरे झाली. ओके, पेपर 2चं पण अशा प्रकारे डिस्कस करूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, अभ्यास करा है ना. धन्यवाद मित्रांनो.